हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. आणि आज नाही का मी एका टॉपिकवर बोलायला आलेली आहे. काय तो टॉपिक आहे ते तुम्हाला सांगते. तर मी यूट्यूबवरती स्क्रोल करत होती आणि स्क्रोल करता करता नाही का अशा खूप साऱ्या अशा क्राईमच्या न्यूज पण येत असतात. इथे असं झालं, तिथे तसं झालं. ठीक आहे, आम्ही काही बघत नाही जास्त करून. मधात एक न्यूज आली होती. काय नाव होतं ग? हगवणे. हां, पुण्यातली ती वैष्णवी हगवणे. ती एक केस झाली होती. तुम्हाला सांगते, ते अशी स्क्रोल करता करता ते न्यूज येतात. तर ते मला काही बघू नाही देत. ती म्हणते मम्मी असं बघू नको. साहजिकच आहे, लहान मुलांच्या मनावर परिणाम होणारच आहे. तर तुम्ही कसं बघणार आहे ते मुलांच्या समोर? तर नाही का, मी अशी थोडीशी ती न्यूज बघितली होती. असे शॉर्ट्स वगैरे पण येत होते. तर आता कसं आहे, रोजच अशा न्यूज अशा वेगवेगळ्या येत असतात. मी काही त्याबद्दल काही बोलली नाही. अशा बऱ्याचशा घटना आपल्या आसपास आपल्या भारतामध्ये इतक्या घडत असतात. आपल्या महाराष्ट्रात असो किंवा दुसरीकडे कुठे असो. ठीक आहे, आणि खूप खूप येत असतात बरं का. खूप समाजात जिकडे तिकडे सगळीकडे सारखेच लोक आहे. आपल्या महाराष्ट्रात असो नाही तर आपल्या पूर्ण भारतात असो. ठीक आहे, लोकांची मानसिकता एकच प्रकारे आहे. तर तुम्हाला सांगते, आता सध्या निकी भाटी म्हणून एक आहे. मग मी तिला इन्स्टावर वगैरे पण जाऊन बघितलं. तर म्हणजे इतकं असे दाखवत होते ना की तिला खूप मारलं आणि मग तिला असं जाळं वगैरे असं. आता बोलायला चांगलं नाही वाटत आपल्या मुलांसमोर. तर मला सांगते मुद्दा. तर ही जी न्यूज आली, निकी भाटी म्हणून असं तिला असं असं केलं, तर मी म्हटलं असं नेहमीच ज्या न्यूज येत असतात अशीच असेल. मग आता अपडेट आल्या त्याच्या 2-3 दिवसानंतर. तर लोक वेगवेगळे बोलत आहेत त्या व्यक्तीबद्दल, जी आता मरण पावली तिच्याबद्दल, की ती रील बनवायची, ती असं करायची, ती तसं करायची. मग आता तिच्या नवऱ्याचंही काही असेल, नवऱ्याचं पण सांगतायत आहे लोक. तर नवऱ्याचं तिच्या असं म्हणणं होतं, तो तर कॅरेक्टरलेस होता असे लोक सांगतच आहे. मे बी असेलच ते, कारण की लोकांनी त्याचे व्हिडिओ पण व्हायरल झालेले आहेत बरं का. तर राहिला तिचं, तर ती नाही का त्या दोघी बहिणी कंचन आणि ते निकी रील बनवायच्या. आता तुम्हाला सांगते, हे रील जे आजकाल जे येतात, मुली अशा डान्स करतात, हे करतात, किंवा अशा ज्या काही रील बनवणाऱ्या आहे. आता मागच्या 2-3 महिन्यापासून मी आता बघत आहे की असे जे इन्फ्लुएन्सर होते, जे रील बनवायचे किंवा काही आहेत यूट्यूबर वगैरे, मला वाटतं 2-3 घटना मागे झालेल्या आहे की त्यांचा अक्षरशः मर्डर झालेला आहे. आणि समाजात लोक त्यांना किती म्हणजे वाईट असे एकदम बोलतात. तर रीलवरून मागे एक झालं होतं ना कोमल, त्या बाईला मारलं ना त्याने दुकानात. हां, तिचं कपड्यांचं दुकान होतं काहीतरी. हां, आठवते, ती केस झाली होती तिकडे दिल्ली साईडची केस झाली होती. हां, तर तेच तर मला डोक्यात क्लिक नाही झालं अजून कोणती घटना अशी झाली. तर ती रील बनवायची, तिच्या नवऱ्याला आवडत नव्हतं, तर तिने नवऱ्यापासून वेगळी राहत होती. ती कपड्यांच्या दुकानात, तिचं म्हणजे दुकान होतं स्वतःचं वाटते. तर तिला दुकानात घुसून नवऱ्याने तिच्या गोळी मारली. विचार करा. हे अशा काही ज्या घटना घडत आहे ना, म्हणजे विचार पडते हा सोशल मीडिया किती चांगला आणि किती वाईट, नाही का. म्हणजे आपल्यावर आहे ते, आपली मुलं काय बघतायत काय नाही बघतायत. आणि आजकाल इतकं क्राईमचं येतं तुम्हाला सांगू, म्हणजे विचारच पडते. ठीक आहे, आपण ते आम्ही तो कोणतं येत होतं ते क्राईम पेट्रोल, क्राईम पेट्रोल, ते आम्ही क्राईम पेट्रोल बघायची ना, तर मला माझी मुलं बघू नाही द्यायची. म्हणजे त्यात होतं ना, सावधान राहा, सतर्क राहा. आपण लोक इतके मूर्ख आहे की ते बघून नाही का स्वतःच क्राईम करत होते. म्हणजे ते शिकत होते त्यातून कसं करायचं आहे. बघा, एवढे लोक उलट्या ह्याच्या आहे. ते तर ते कांड करते, ते तर येणारच आहे कर्मकांड. आता ते हे जे निकीचं जे प्रकरण होतं, रील करत आहे, रील बनवण्यावरून, तर बापरे. म्हणजे मी तिचे बघितले रील, असे काही खूप वाईट नव्हते, पण जे वाईट हे करतात, कंटेंट बनवतात, कसे डान्स करतात वगैरे, तर त्यांचं तर सोडूनच द्या. म्हणजे साहजिकच आहे, कोणत्या नवऱ्याला पटणार नाही. त्यांच्या केसचं नाही सांगत, ते काय एवढी म्हणजे वाह्यात व्हिडिओज नव्हती टाकत. म्हणजे टाकतात ना असे, त्यांचे नवरे कसे सहन करतात माहीत नाही. आणि आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी जे आली ना यूट्यूबवरती, मला हे असं नाही का, हे सगळं बघून नाही का, असं हे लोकांचं बघून काही गोष्टी मला पटत नव्हत्या. तर तुम्हाला सांगते ना, नकोच वाटत होतं हे. आणि ऋतुजाने पण रील बनवल्या ना, तर तुम्हाला सांगते की काही रील ना, मी तिला काही गाण्यावर बनवूच नाही दिले. एक होतं पाटलाचा बैलगाडा, त्याच्यावर इतकं छान बनवलं होतं तिने, पण
देवाने पण आमचं माहिती आहे का त्याच्यावरचं गाणंच घालवलं. म्हणजे माझी वाईट पापणी फडकत होती की ते बनवू नको. म्हणजे कसं असतं आता ऋतुजा मला खूप जबरदस्ती करते, मम्मी ह्या गाण्यावर बनव त्या गाण्यावर बनव. पण मला ना विचारच पडते की चांगलं नाही वाटत असं एकदम म्हणजे आपल्या एजला पण ना असं सूट नाही होत की एकदम वाह्यातपणा. कारण तो आहेच नाही, शांत छान अशी रील, एकदम सिम्पल सोबर राहणारी व्यक्ती आहे. ओव्हरवाले रील असतात ना त्या मला बनवू नाही वाटत. म्हणजे एकदम ते खूप असे हां. तर मी एक रील बनवली होती बघा. मी ते ना हे केली, प्रायव्हेट केली आणि त्याच्यामध्ये मी साडी घालून अशी अशी करते. तर मला ना स्वतःलाच माहिती आहे का ते आवडत नाही की असं म्हणजे मला असं वाटते की नाही चांगलं नाही वाटत आहे असं. म्हणजे सभ्य जे आपण आतून आहे तेच आपण राहणार नाही का. जे आता ऋतुजा मला करायला लावते, काही काही मला आवडतात तर ते मी करते, बाकी नाही मला करू वाटत. मला ते मलाच वाटतं मला सूटही नाही होत. जे मी आतून नाही आहे ते मी उगीच दाखवू पण नाही शकत. एक नंबर तुझी कंबर, तर ते जरा चांगलं वाटत होतं, फनी वाटत होतं म्हणून ते केलं. तर लोकांच्या घरी किती भांडणं लागतात विचार करा. नवऱ्यांना आवडत नाही आहे, नवरे मर्डर करत आहेत. हां म्हणजे मी ऐकून शॉक आहे की जर तुमच्या घरात पटत नाही आहे, तुम्ही आपली लाईफ, आता हे यूट्यूबचंही सांगते, माझी मजबुरी होती म्हणून मी ते आली खूप 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 भयंकर विचार करून. आणि त्यावेळेस ना इतकं डोक्याच्या वर झालं होतं माझ्या. सडनली मी आली आणि मला एका ताईने पण ती यूट्यूबर होती, तिने मला सजेस्ट केलं होतं, तर त्याच्यामुळे आली. तर तुम्हाला सांगते ना माझी मजबुरी नसती ना मी आले नसते. आपल्या घरचा फापट पसारा, असं वाटतं ना कधी कधी मी जे जुने व्हिडिओ कधी डोळ्यासमोर येतात ना असं वाटते नको 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 नको. मला म्हणजे माझ्या कालीमाताला सुद्धा पटत नव्हतं. ज्या आता सुरू करताना तर मी त्यांना परमिशन घेतलीच होती, तेव्हा हे करू का मी करू का. पण जेव्हा त्या लोकांनी मला त्रास दिला ना तर त्यांनी मला स्वतःच म्हटले किचडमध्ये उडी घेत आहे तू. त्यांना राग येत होता की मी म्हणजे नाही करायला पाहिजे. तर मी ज्या लोकांनी मला त्रास दिला ना त्याच्यामुळे तेच त्यांचं ते म्हणणं होतं हे मी समजली. ठीक आहे, किचड आहे अक्षरशः, खरंच सोशल मीडिया किचड आहे. ह्याच्यावरती ना मला वाटतं आपल्या प्रायव्हेट गोष्टी नाही दाखवायला पाहिजे. वाईट जास्त आहे चांगल्यापेक्षा वाईट. आता कॉमेडी जे येतात ना आम्ही ते बघतो बरं का. कॉमेडी मला असं वाटते ना कॉमेडी जे बघतो तर आपला थोडासा स्ट्रेस कमी होते, आपल्याला चांगलं फील होते. तर सोशल मीडिया ना तुम्हाला सांगते तेच आहे की कसे लोक बघत असतात माहिती का. जे रील तुम्ही बनवता ना तर मला खूप विचार पडते की काही एकदम घाण मानसिकतेचे पण लोक असतात. तर ते कसं नवऱ्याला पटणार आहे नाही का की तुम्ही कसेही रील बनवा. तेच नाही, निकी भाटीची केस नाही सांगत अजून, तर त्याचा उलगडा तेवढा झालेला नाही. कुणी म्हणतात ते दहेजसाठी झाले, कुणी म्हणतात कशासाठी, तर ते अपडेट येईलच म्हणा. पण मानसिकता सांगते म्हणजे जे बाईचं मर्डर केला तिच्या नवऱ्याला आवडत नव्हतं ते रील बनवणं वगैरे. कारण कशी माणसं आहेत की ती घाणेरडे कमेंट करतात माहिती आहे का. म्हणून तुम्हाला सांगते ना मी ते इन्स्टावर ना माझं अकाउंट खोलून, मी जेव्हा खूप आधी अकाउंट खोललं पण होतं पण मला ते वापरूच नाही वाटायचं. कारण ज्या प्रकारे कमेंट येतात किंवा कमेंट म्हणजे मेसेज करतात काही लोक असे नाही का, असे वाईट ह्याने करायला बघतात. तर ते माझं ना माझ्या डोक्याची तार पहिलेच उडलेली राहते. मी तर मला स्वभाव बघूनच पळून स्वभाव बघूनच पळून जाणार. कारण माझा ना एकदम असं माणसांच्या बाबतीत ना खूप रागीट स्वभाव आहे. ते तुम्हाला सांगेन एखाद्या व्हिडिओमध्ये. कारण कसं आहे जग आपण घाणेरडं बघत आहे की जगात किती कसे लोक आहे. आणि आता हे सोशल मीडियामुळे सगळं आपली ना प्रायव्हेट जी लाईफ असते ना, पर्सनल लाईफ ती एकदम अशी सगळ्यांसमोर खुलेआम आपण ती सांगतो करतो. मला तर वाटतं नाही सांगायला पाहिजे. म्हणून मला ना म्हणजे यूट्यूबनं खरंच नाही आवडत. तुम्ही काही म्हणा, कॉमेडी वगैरे बघायला आवडतं. इन्स्टा मुलं नाही का फक्त कॉमेडी रील बघण्यासाठी करता. ऋतुजाला नकोच म्हणते ह्याच्यावर बनवू का मम्मी, त्याच्यावर बनवू का, नाही थोडं बहुत एखादी रील टाक, बाकी काही नाही. निकी भाटी आहे जी ती वारली आता, तिच्या बहिणीचं सांगते तुम्हाला. असं लोक म्हणत आहे तिच्याबद्दल की आतापर्यंत ती व्हायरल होत नव्हती. आणि अक्षरशः तिची जी बहीण मरायला लागली ना, ती बहीण मरत असताना ती शूट घेतली, म्हणजे सुचणारच नाही. आणि ही बहिणीची मला पण तो म्हणजे राहून डोक्यात तो प्रश्न येते असे केसेस ऐकल्यानंतर की बहीण मरत आहे, तिची जळून मरत आहे विचार करा. आणि ती वाचवा करायचं सोडून, लोकांना आरडाओरडा करून बोलवायचं सोडून, तिची मदत करायची सोडून, पहिले तर कोणी वाचवायला गेलं असतं, ती बाई व्हिडिओ बनवत आहे प्रूफसाठी. मी तर एकदम शॉक आहे की कसं लोक मरत असताना सुद्धा व्हिडिओ बनवतात. आणि बापरे, म्हणजे आपल्या बहिणीला वाचवायचं सोडून. ते मला खूप खटकलं मनाला की तिची बहीण तिला वाचवायचं सोडून व्हिडिओ बनवत आहे. सुचतच नाही अशा वेळेला, काहीच नाही सुचणार माहिती आहे का. कारण मी स्वतः व्हिडिओ बनवते, मला माहीत आहे की अचानक एखादी घटना घडून जाते बरं का. काही लागतात. त्या दिवशी बघा आम्ही खुर्चीवरून पडलो, दाखवू शकलो का. ते अचानक माझ्या डोक्यात म्हणजे आलं चला आपण व्हिडिओ बनवायचा आहे तर दाखवूया आपण, असं झालं, एखादी घटना घडली तर दाखवलं, हे झालं वेगळी गोष्ट. ठीक आहे,
पण होताना तुम्ही मोबाईल घेऊन आणि तुम्ही ते व्हिडिओ बनवणं हे खूप म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. बापरे, आता ज्याचं त्याला माहीत, त्याला पापधर्म ज्याचं त्याला माहीत असते. तर असं काय आता कोण जबाबदार आहे कोण काही नाही माहीत नाही, काही सांगता नाही येत नाही का. आजकाल काहीच सांगता नाहीत. माणुसकी मेलेली आहे आणि पूर्ण कलियुग, घोर कलियुग अजून तो व्हायचा आहे चालू म्हणा. आता सुरुवात तर झालेलीच आहे. अशा ज्या काही घटना घडताना बघते ना, डोकं सुन्न होऊन जाते, मन सुन्न होऊन जाते. एक रोस्टर आहे, त्याचा व्हिडिओ बघितला मी. तो रोस्ट मारतो लोकांना. तर तो म्हणत आहे की तिला फेमस होण्यासाठी, म्हणजे आता तिची बहीण जळून मेली आहे, विचार करा किती मोठा शॉक असू शकते. आणि ती रील म्हणजे ते व्हिडिओ बनवत आहे बहिणीला जस्टिस करण्यासाठी असो किंवा काही असो. तिचे आता व्हिडिओ पण खूप व्हायरल व्हायला लागले आहेत, कंटिन्युअसली येत आहे तिचे व्हिडिओ आता. म्हणजे इतकी मी शॉक आहे की सोशल मीडियावर लोकांना फेमस होण्याचं काय करायचं आहे. फेमस होऊन मला हे काही कळतच नाही. 4 दिवस फेमस होतात, मग ॲज इट इज. मला सांगते कसं आहे, जे काही आपण व्हिडिओ बनवतो करतो, जे काही खूप फेमस होतात ना, तर जे ॲक्टर लोक असतात ना त्यांच्यासोबत बॉडीगार्ड वगैरे सगळे असतात, ठीक आहे. म्हणजे असे जे यूट्यूबर वगैरे कॉमन पीपल आहेत त्यांना काय माहीत नाही किडा आहे हे फेमस होण्याचा. पण ते किती कुठे प्रॉब्लेममध्ये फसू शकतात ना, ह्याची काही गॅरंटी नाही आहे. एक मुलगी आहे यूट्यूबवरती, खूप फेमस आहे बरं का. तिची सगळी ऑल फॅमिली व्हिडिओ बनवू लागते करते. पण तिच्या आईवडिलांना तिची इतकी काळजी असते की सतत तिच्यासोबत कोणी ना कोणी असतं. आता मी नाव नाही घेते. तर कसं आहे, पब्लिकपासून सेफ्टीसाठी किती त्यांना म्हणजे स्ट्रगल करावं लागतं. उद्या मुलीला कोणी काही म्हणणार तर नाही, काही करणार तर नाही. तर आता हे कसं छपरी आहेत त्यांना तर काही कुणाची भीती नाही आहे म्हणा. छपरी लोकांना कोण काय करायला जाणार आहे त्यांना. पण जे चांगले आहेत त्यांना तर विचारच पडते ना की तुम्ही आपल्या पर्सनल लाईफबद्दल सांगाल कराल तर जसे रील बनवाल तसेच लोक विचार करणार आहे तुमच्याबद्दल. आता निक्की भाटीबद्दल तर अजून माहीत पडेल, कारण पूर्ण आपल्याला माहीत नाही आहे. पण एवढंच की आता देव तिच्या आत्म्याला शांती देऊ की एवढी मोठी घटना घडली, का कशासाठी घडली, दहेजसाठी घडली. तर ते तर आता खूप वाईट आहे, दुःखद आहे. लोक पैशांचे एवढे लोभी आहे ना, चांगल्याला चांगलं मिळत नाही बरं का. आता कसं आहे, ज्यांची परिस्थिती नाजूक आहे, ज्यांचे नवरे जास्त कमवू नाही शकत, ते येतात यूट्यूबवर वगैरे. ते मी जर लग्न केलं असतं ना तर मी हे यूट्यूबच्या भानगडीतच नसती पडली. मी ना फक्त आपलं निवांत राहिली असते, आपलं घर भलं, आपलं काम भलं, ठीक आहे. तुम्हाला सांगते यूट्यूबची काही गोष्ट. आता जसं मुलं अभ्यासाला मोबाईल घेतात, मला येऊन दाखवते ती मम्मी हे आलं ते आलं, डायरेक्ट माझ्या हातात देऊन देते. तुम्ही तिला म्हणते नॉट इंटरेस्टेड कर. कारण कसं आहे ना, येतच राहतात ते. खूप घाणेरडे येतात ना, मी तुम्हाला सांगू नाही शकत. खूप घाणेरडे येतात. त्यासाठी YouTube किड्स पण आहे, पण त्याच्यावर ना अभ्यासाचे व्हिडिओ नाही येत. अभ्यासाचं नाही येत तर त्यांना बघावं लागतं. तर काय होतं, अभ्यासासाठी जे बघायला गेलं ना तर भलतंच येतं बरं का. काही सर्च करायला गेलं एक आणि काही म्हणजे येतं भलतंच. तर सोशल मीडिया इतका वाईट आहे, तुम्हाला सांगतो. किती जणांची घरं उद्ध्वस्त झाली, काय सांगू होतं तुम्हाला. खूप मी तर ना खरं सांगते, जर माझी मजबुरी नसती तर मी या भानगडीत पडली नसती. पण आता तर मी म्हणजे पूर्णपणे हा यूट्यूबचा टॉपिक हेच केलेला आहे. आता करते आपल्या काही ताईंसाठी, नाही का. मला ना म्हणजे ना असे टाकायला कसं तरी वाटते, आपलं घरचं वगैरे दाखवायला ना नकोच वाटते. म्हणजे कसं असते, आपापली लाईफ, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही इश्यू असतात, हे असतात. तर प्रत्येकजण काही ते यूट्यूबवर येऊन आपलं सांगत नाही बसणार आहे. आता माझा ट्रीटमेंटचा प्रॉब्लेम होता म्हणून मी आली. तर तुम्हाला सांगते, हे असं पर्सनल ना एकदम असं मला वाटते नाही सांगायला पाहिजे, नाही का. म्हणजे 4 लोकांमध्ये असं पसरवा तुमच्या लाईफमध्ये काय चालू आहे ना काय नाही, तर डोक्याच्या वर होते. मला बिलकुल नाही आवडत. कारण आज आपली मुलं आहेत, आपल्या मुलांची लाईफ आहे, त्यांचं भविष्य आहे. आणि तुम्हाला सांगते ना, इतकं म्हणजे ना दिवसभर ते मोबाईल घेऊन व्हिडिओ टाका, हे रोजचं शक्य नाही होत, माहिती का. मला आता भरपूर ताई म्हणतात की रोज तू व्हिडिओ टाक. आणि तुम्हाला माहीत नाही, यूट्यूबरची लाईफ असो किंवा असे कंटेंट क्रिएटर असतात जे रील बनवणारे सोडून तुम्हाला सांगते, तर त्यांना ना खूप म्हणजे टेन्शन असतं बरं का. खूप टेन्शन असतं त्यांना की व्हिडिओ दिवसभर बनवायचं, एडिट करायचं, हे करायचं, ते करायचं. जेवढं वाटते तेवढी ना कंटेंट क्रिएटरची लाईफ ना सोपी नसते. त्यांना खूप डोक्याला खूप हेडॅक असतं त्यांना. मग कधी काय करतात माहिती आहे का, ह्याचं चोरून टाकतात, त्याचं चोरून टाकतात, ह्याची कॉपी कर, त्याची कॉपी कर, असे पण करतात खूप सारे लोक. कंटेंट रोज काय तुमच्या लाईफमध्ये होणार आहे असं आहे ना. तर हे असं असते. मग ते तिथं दिमाग लावण्यापेक्षा मी तर म्हणतो, देवा आपलं माझं आपलं पोटापाण्याचं कुठे करून दे,
नाही का. मी आपल्या फोटोग्राफीत आता गेलेले आहे आणि काही जे मला जे प्रॉब्लेम आहे तर मी काही करू नाही शकत आहे सगळ्या सध्या, नाही का. तो काही माझा इश्यू आहे. मी मुलं लावून त्या मुलांना पैसे दिलेले परवडतात असं वाटते, पण ते इथे यूट्यूबवर येऊन, नाही का, म्हणजे कसं आहे फुल टाईम तुम्हाला हे वर्क करणं आहे की भाटीमध्ये. आता समजेलच काय झालं काही नाही. मी तर माझं मत मांडलं, पण तुम्ही तुमचं मत सांगा. म्हणजे सोशल मीडिया कितपत चांगला आहे, कितपत वाईट आहे आणि काय वाटतं तुम्हाला ह्याच्याबद्दल. हा व्हिडिओ मी आता इथं सेंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.